नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी, गुन्हेगारी वाढण्याचा मुख्य स्रोत वाढती तस्करी। आता समाचार विस्तारपूर्वक। अवैध रेती तस्करीमुळे पोलीस आणि महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठी प्रश्नचिन्ह। आम आदमी पार्टीचे गंभीर आरोप। चंद्रपूर जिल्ह्यातील जमनजेट्टी येथे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीला आळा घालावा आणि तातडीने कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसुली तोटा। अवैध रेती उपशामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे। शासनाला कोट्यवधींचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे, मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का? स्थानीय नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या तरीही ठोस कारवाई होत नाही। त्यामुळे आम आदमी पार्टीने हा मुद्दा गांभीर्याने उचलून धरला आहे। गँगवारला खतपाणी। जिल्हा गुन्हेगारीच्या गर्तेत जाणार का? अवैध धंद्यांमधून गँगवार उदयास येत असून अधिकारी आणि तक्रारदारांवर हल्ल्यांचा धोका निर्माण झाला आहे। आम आदमी पार्टीने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे, अवैध धंद्यांचे प्रमुख सूत्रधार आणि त्यांच्या आक्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्राचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही। पोलीस ठाण्याच्या 2 किलोमीटर अंतरावर खुलेआम तस्करी। जमनजेट्टी परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे आणि हा परिसर सिटी पोलीस स्टेशनपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे। मग ही अवैध वाहतूक इतक्या निर्धोकपणे सध्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला सगळीकडे दिसत आहे। खुलेआम जे उदस घडणारे गुन्हेगार आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे हा प्रकार घडत असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रेती घाट हे बंद असल्याने अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि ही वाहतूक प्रशासनाच्या नाकावर ठेचून हा प्रकार होत असताना कुठेही यांच्या मनामध्ये भीती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीने ही भूमिका आपल्या हातामध्ये घेतलेली असून या जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायातून होणारी गुंडशाही संपवण्यासाठी आपली कमर कसलेली आहे। जे पण गुन्हे या ठिकाणी जे अवैध धंदे आहेत यावरती अशा पद्धतीने हातोडा मारा की यांच्या वाल्मिकी सोबत यांचा जो आका आहे त्याच्यापर्यंत मेसेज गेला पाहिजे आणि या जिल्ह्याचा आम्ही UP बिहार होऊ देणार नाही हे आम आदमी पार्टीने ठरवलेलं आहे। यावरती कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जर ही कारवाई जर पोलीस प्रशासनाने जरी याच्यामध्ये जर राजकीय दबावाच्या यावरून जर कारवाई जर केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू। आम्ही स्वतः त्या ठिकाणी धाड टाकून स्वतः बसून जाऊ। धन्यवाद। सुरू आहे। पोलीस आणि महसूल विभाग याकडे डोळेझाक करत आहेत का? याच प्रश्नाचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागेल। या आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहर महिला अध्यक्षा ॲड. तब्बसूम शेख, शहर संघटन मंत्री संतोष बोपचे, युवा संघटन मंत्री मनीष राऊत यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर।